हॅलो, नमस्कार. मी पंकज साळगावकर आणि आज मी चाललोय श्रीशैलम मल्लिकार्जुनच्या इथे. माझ्यासोबत अजून माझे मित्र आहेत. ते पुढे तुम्हाला दिसतीलच व्लॉगमध्ये आणि आत्ता वाजलेत रात्रीचे 9:30 आणि कल्याणवरनं ट्रेन पकडणार आहोत आम्ही आणि पुढच्या व्लॉगमध्ये तुम्हाला पूर्ण जर्नी बघायला मिळेल. सो स्टे ट्यून टिल एंड. पूर्ण व्लॉग नक्की बघा आणि कसा वाटला व्लॉग हे तुम्ही नंतर कमेंट्समध्ये नक्की कळवा. लेट्स सी. खूप दिवसानंतर खूप लांब जाण्यासाठी बाहेर पडलो होतो. त्याच्यामुळे थोडी धाकधूक तर वाढलीच होती. त्यात ही ट्रेन लेट झाली. त्यामुळे पुढची ट्रिप ही ॲडव्हेंचरस होणार आहे याची चाहूल आत्ताच लागली होती. अजून करूया. एवढा चांगला बेट पण नाही पण सजवत रे तेवढा चांगला पण आश्रम केला. बघा भाई बघ पहिले मस्त हे गुड नाईट. गुड नाईट. सकाळी उठलो तेव्हा समजलं ट्रेन चक्क रात्री झोपेत 7 तास उशिरानं चालत होती. म्हणजे आम्ही आत्ताच पुणे क्रॉस केलं होतं. मग काय आम्ही आमचं नियोजन चेंज केलं. म्हणजे ट्रेनच्या शेड्यूलनुसार आम्ही गेम खेळायला सुरुवात केली. हळूहळू पूर्ण ट्रेनमधली माणसं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होत गेली. कशी ती पुढे पहा. सो आता मी पोहोचलो इथे सोलापूरला. हे सोलापूर स्टेशन आहे आणि आमची ट्रेन आहे हैदराबाद मुंबई हैदराबाद. सो आता अजून 4-5 तास लागतील मे बी. आज 6 पर्यंत पोहोचेल. आता वाजलेत 12, 12:30 झालेत आणि ॲक्च्युली आम्हाला या वेळेत पोहोचायला पाहिजे होतं हैदराबादमध्ये, पण लेट झाली ट्रेन. त्याच्यामुळे भरपूरच लेट झाली मध्ये पण पुण्याला येईपर्यंत. त्याच्यामुळे आता आम्ही 12 वाजता सोलापूरला आहोत. आता महाराष्ट्र क्रॉस करेल. तुम्हाला ट्रेन दाखवतो. ही ट्रेन आहे आमची मुंबई हैदराबाद मुंबई आणि सोलापूर स्टेशन. एक काम कर की बॅग घे माझी बघ. पैसे टाक इथे. पैसे कसं ठेवायचे पैसे 500 ठेव. यार एक काम कर भाई 5 नाही घेत एकच घेते भाई. 10 रुपया टिकट है. एक्सप्लेन करने कैसे तू घेते तुला पेन पाहिजे पेन. ज्वाइन करेंगे. आप ज्वाइन करोगे क्या खेलने के लिए? हाँ मेरा मैसेज करिए. यस यू कैन ज्वाइन बैठिए बैठिए. पैसा दो पहिले. He says the numbers, okay? You have to see whether that number is showing in your sheet or not. If it is showing, it means you have to cut that number, okay? So once yours complete now, you have to tell that mine is all numbers are completed. So you will get some amount, okay? अच्छा ठीक है बराबर. 50 देऊं. हे झालं ना 5 बाकी आहेत ना. पैसे संपले का? पैसा है कि नहीं पहले बता. पैसा आहे की नाही? मिले पहुंचेंगे कि नहीं. भाई 6 चिट्टे गेले आहेत 50. ए भाई मेरे पास 6363. नंबर रिपीट कर रही हूँ एक बार. सिंगल डिजिट 6, 10, 11, 20. मिलेगा नहीं वो कूपन मिलेगा. फायनल 20 तासानंतर. फायनली किती तास लागले आपल्याला यायला? 21 तास. 21 तासानंतर फायनली आम्ही पोहोचलो हैदराबादला आणि आता आम्ही जाणार आहोत श्रीशैलमच्या इथे. लेट सी काय जर्नी होते तुम्हाला ब्लॉग मध्ये समजेलच. आता आम्ही जाणार आहोत चार मीनारच्या इथे. त्याच्या जवळ म्हणजे MG बस स्टेशन आहे. तिथे आम्ही अगोदर स्टे करणार आहोत आणि लेट सी पुढची जर्नी कशी होते. ॲक्च्युली आमची ट्रेन डिले झाली त्याच्यामुळे खूप प्लॅन थोडा चेंजेस झालेत. सो हे मेट्रो स्टेशन आहे. तिकीट काढली जाते आणि इथून त्या साईडने एंट्री आहे. सो हे मेट्रो स्टेशन इकडचा आणि आता आम्ही चाललो महात्मा गांधी बस स्टॉपला. चालेल जास्त काही क्राऊड नसतो इकडे. नामपल्ली नावं लिहिलेली आहे स्टेशनची आणि हे ट्रेन
सगळ्यांना एक्सपिरियन्स विचार. इंट्रोडक्शन देतो पहिला अगोदर. आपापलं इंट्रोडक्शन नाव. नमस्कार, माझं नाव संकेत संतोष भाऊ. हाय संकेत. तुझं नाव? अजिंक्य अजिंक्य कुठून? बदलापूर. बदलापूर ओके. मुंबई. सांताक्लॉज. परत घे. इंट्रोडक्शन. आम्ही आता चाललो चारमिनारला. इंट्रोडक्शन नाव तुझं? माझं नाव आहे, मला गाणे ऍक्च्युअली माहित नव्हतं काय बोलतोस. माझं नाव आहे करण. कराडे उर्फ डिस्काउंट किंग. किंग याची ओळख आहे. ठीक आहे. बेसिकली मी ट्रॅव्हल करतो, पण आता ह्या सगळ्यांसोबत आता जे प्लॅनिंग होतं ना अचानक, त्यात खूप मजा येते. आता आमचं प्लॅनिंग होतं श्रीशैलमला यायचं, आमची ट्रेन लेट झालेली आहे, पण आता आम्ही जाणार आहोत चारमिनारला. सो मित्रांनी ठरवलं आपण चारमिनार स्टे करू. हैदराबादची बिर्याणी तोडू. व्हेज आहे, नॉनव्हेज आहे. भाई दम बिर्याणी, दम बिर्याणी. दम बिर्याणी. थँक्यू. सो असा काही आता आमचा प्लॅन आहे. लेट सी पुढे काय अजून काय ऍडव्हेंचरस बघायला मिळतं. आणि हा मेट्रो आली इकडनं, बघूया आजची इकडची मेट्रो हैदराबाद मधली. आता आम्ही पोहोचलोय मेट्रो मध्ये आणि इकडची गर्दी बघायची. ते मुंबईवाला फेल इथे. सो आम्ही आता पोहोचलोय सेकंड प्लॅटफॉर्मला, T2. इथून आम्ही रिटर्न मेट्रो पकडणार आणि आमची बस स्टेशनला जाणार आहोत. सो इट्स ओके, 5 मिनिटं जास्त लागतील. आम्ही पोहोचलो इथे मलंग इथे. इकडे आहे पाऊस, भरपूर पाऊस पडतोय आणि आपली मेट्रो पण आली. ही आपली मेट्रो आणि सेकंड मेट्रो आहे. त्या मेट्रोने आम्ही आलो होतो त्या साईडने. ठीक आहे. ही आहे. मला तर या मेट्रोने रिटर्न जायचं आहे. बस स्टेशन महात्मा गांधी बस स्टेशन. आणि इथून आम्ही आता चाललोय रिक्षाने स्टेला. इथून आम्ही थोडं बार्गेनिंग केले आणि त्यांना 1500 बोलत होता तो स्टे साठी. तर आता 1200 पर्यंत झालाय तयार. लेट सी. रिक्षा आणि इकडे अशा रिक्षा असतात. तुला कुठली गाडी आहे? आपला BMW फॉर्च्युनर काढलाय. फॉर्च्युनर तिकडे ठेवले म्हणून काढले असते आता. ए गाडी का? आमच्या माणसाला ठोकलाच नाही. 20 रुपये कमी. चला घुसा. ही गाडी आहे. चला लाईट बीट आहे का? सामान टिक्की मध्ये टाकून दे. चल. आपला हमाल कुठं आहे? ही याची घे. बस आतमध्ये बस. आगे गाड़ी तो तेरा भाई चलाएगा. बैठो. डालता हो यार. बड़े प्याज है ना, छोटे मैं रहता हूँ मैं भैया. अभी तो इधर रहते हो. इधर माइन में होटल प्यालामोहन होटल है. माइन पे गंगा के बाजू में प्यालामोहन होटल के बाजू में रहता हूँ. अभी इधर रिक्शा चलाने क्यों आए? रिक्शा इधर चलाता हूँ. ऐसा क्यों? उधर वहाँ पे मेरा फ्लैट है. फ्लॅट आहे. माइन में आमचं रूम जिथे आम्ही आज थांबलोय. आणि आता आम्ही चाललोय जेवायला. आमचं स्टे आहे. इथून आता आम्ही जाणार आहोत चारमिनारच्या इथे आणि तिथून मग नंतर जेवायला जाणार आहोत. चारमिनार बघून. सो इकडे बाहेर असं द्यायचं आहे. आणि आम्ही जो स्टे केला ते हे मागे अनन्या लॉज. हॉटेल बरोबर नाही सांग त्यांना. आणि इथं नाही केली तर तुम्हाला फसवतील लोक. इथे बार्गेनिंग करायला लागते खूप. आम्ही खूप वेळ बार्गेनिंग वगैरे केली. त्याच्यानंतर आम्हाला म्हणजे त्यांनी एक डिसेंट आयुष्यात इतकी ट्रॅव्हलिंग केली, पण पहिल्यांदा 1 तासापेक्षा जास्त वेळ केला आमचा बार्गेनिंग करण्यासाठी. आणि बार्गेनिंग करण्यासाठी. कारण हे हैदराबाद मध्ये लोक एकदम बार्गेनिंग करायला लागते आणि ते खूप कमी दिसतात ऍक्च्युली. आम्हाला पण उशीर झाला ट्रेनला, त्याच्यामुळे आम्ही मग जास्त हे नाही केलं. रूम स्टेशनच्या जवळच घेतला इथे. आणि असं आहे तिथे स्टे पण आहे. इथे पण आहे हॉटेल, एक इथे पण आहे. दोनच आहे त्याचं, जास्त दिसत नाहीत टुरिस्ट साठी सोय राहण्याची.
आता मी चाललोय चांदण्याच्या इथे इथे रिक्षा आहे. आता मी रिक्षा किंवा काहीतरी बघून जाणार होतो. सो आता आम्ही आलो इथे चार मिनारच्या इथे रिक्षा पकडून. येलो कलरची रिक्षा होती. इथे आम्हाला गांधी स्टँड बस स्टँड पासून इथे यायला 120 रुपये घेतले रिक्षाला. 5 जण होतो. चार मिनार आणि आता आम्ही चाललोय इकडे. कुठे जायचंय? आता आम्ही आहोत चार मिनारच्या समोर. इथे मस्त आणि सजावट केली तिरंगाच्या रंगाने. आपला राष्ट्रध्वज आहे तिरंगा, त्याच्या रंगाने याला सजावट केली पूर्ण. आणि हैदराबाद मध्ये आता आम्ही आहोत चार मिनारच्या समोर. छान वाटतंय इथे. हाय नॉर्मल म्हणजे असं वातावरण काहीच. खूप शॉप्स आहे त्याच्या आजूबाजूला. आणि इथे गेट बनवली. गेटच्या आतमध्ये फक्त जाण्यासाठी बंदी आहे. त्याच्या बाहेर पूर्ण शॉप्स लावलेले आहेत. येस, लेडीज साठी सगळ्यात जास्त गर्दीचं ठिकाण आहे. म्हणजे त्यांचे शॉप्स वगैरे जास्त आहेत. ज्वेलरी वगैरे किंवा काय असं. चार मिनार आतमध्ये आता बंद आहे. आतमध्ये एंट्री संध्याकाळी 5 वाजेपर्यंत असते. आणि इथे इन्फॉर्मेशन पब्लिक काउंटर आहे ते तिकीट वगैरे साठी. आणि बाहेर असं हे मार्केट आहे. आतमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता. तर वाजलेत रात्रीचे 10:15 आणि आम्ही आता परतीच्या प्रवासाकडे निघालो. आतमध्ये छान वाटतंय असं. हे मदिना हॉटेल. आम्ही आज चाललोय जेवणासाठी. ये मदिना हॉटेल. खूप ट्रॅफिक आहे इकडे. हॉटेलमध्ये आता मी जेवायला चाललोय. इकडे गर्दी आहे. शादाब हॉटेलच्या अगदी समोर आहे. ओके सो ये संकेत. वर जायचं आहे. बघूया अगोदर कसं काय आहे ते. 2 जण आहे तर अभि किधर गए? इकडे गेले तू. नाईस. टाइमपास नको करू. इथे आहे. बस आज वाल दुगवा गे